एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती। या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे। त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे। या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत। पोलिसांची ही थरारक चकमक मुंब्रा बायपास येथे सोमवारी सायंकाळी घडली। अक्षय शिंदे हा पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी होता। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या गुन्हा रजिस्टर नंबर 380/2024 आणि 391/2024 अंतर्गत त्याच्यावर पोक्सो ऍक्ट आणि भारतीय दंडविधानाच्या विविध कलमाखाली गुन्हे दाखल होते। तो सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी होता। पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने त्याला ताब्यात घेऊन बदलापूरमधील गुन्ह्याच्या तपासासाठी आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती। काल सायंकाळी सुमारे 5:30 वाजता पोलिसांनी आरोपीला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन ठाण्याच्या दिशेने येत असताना सुमारे 6 ते 6:15 वाजण्याच्या दरम्यान मुंब्रा बायपास जवळ पोलीस वाहन थांबले असताना अचानक आरोपी अक्षय शिंदे याने पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेत ठेवलेले सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतले। यानंतर त्याने पथकांवर 3 राऊंड गोळीबार केला। या गोळीबारात एक गोळी मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली, तर उर्वरित 2 गोळ्या इतरत्र फायर झाल्या। स्वरक्षणासाठी पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने तातडीने प्रतिकार करत फायरिंग केले, ज्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला। लगेचच पोलीस पथकाने जखमी आरोपीला आणि पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदे यास तपासून मृत घोषित केले आहे। जखमी मोरे यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे हलवण्यात आले। मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात आले। या प्रकरणी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे। पोलिसांवरील हल्ल्यामुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहे। यामध्ये आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याला तपासासाठी आणत असताना त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते लैंगिक अत्याचाराचे, आणि त्यामुळे अशा या तपास कामी आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली। पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये API निलेश मोरे जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे। आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे, आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे। आता पोलीस तपास सुरू आहे, त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून येईल। असं आहे की त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची। त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला, पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं। त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे। या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा। त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।